मराठीचा बालेकिल्ला ठाकरेंनी राखला. मराठी माणसाची ठाकरेंना साथ. मराठी पट्ट्यात महायुतीच्या घोडदौडला ब्रेक. मुंबई महापालिकेत महायुतीचा दणदणीत विजय झाला. मात्र ठाकरेंनी आपला बालेकिल्ला राखलाय. लालबाग, परळ, वरळी, दादर, प्रभादेवी सारख्या मराठी पट्ट्यामुळे महायुतीच्या 150 पारच्या नाऱ्याला ब्रेक लागला. मराठी बहुल भागात कुणाला कसा कौल दिलाय ते पाहूया. मराठी पट्ट्यातल्या 22 पैकी 17 जागांवर ठाकरेंनी विजय मिळवला. ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेनेत 12 लढती झाल्या. यातल्या ठाकरे सेनेला 10 ठिकाणी विजय तर 2 ठिकाणी पराभव झाला. ठाकरे सेनेनं भाजप विरोधात 7 जागा लढवल्या. 6 जागांवर यश मिळालं तर 1 जागावर निराशा हाती आली. मनसेनं शिंदे सेनेविरोधात 1 जागा लढवली, त्यात मनसेनं विजय मिळवलाय. तर मनसेनं भाजप विरोधात 2 जागा लढवल्या तर 1 जागेवर विजय मिळाला आणि 1 जागेवर पराभव झाला. खरं तर मुंबई मराठी शहर राहिलं नाही. मराठी माणूस ठाकरेंना साथ देणार नाही अशी अवई उठवली जात होती. मात्र राज ठाकरेंनी मुंबईचं अदानीकरण होत असल्याचं सांगत मराठी भाषिकांना साथ घातली आणि मराठी माणसांनीही ठाकरेंना साथ दिली. आता भाजपला गुजराती, उत्तर भारतीय आणि काही प्रमाणात मराठी मतांमुळे सत्ता मिळवणं शक्य झालं असलं तरी भाजपला स्पष्ट बहुमत आणि महायुतीला 150 पार जाण्यापासून मराठी भाषिकांनी रोखलंय. त्यामुळे मुंबईतील मराठी माणूस पुन्हा एकदा ठाकरेंच्याच पाठीशी राहिल्याचं या निवडणुकीत स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.